खासदार श्रीकांत शिंदे बोलतायत, थेट जाऊयात. काँग्रेसचा होईल, पण होईल तर महायुतीच्या घटकातील उमेदवार जो आहे तोच नगराध्यक्ष होणार आहे. सर, उत्तर महाराष्ट्र नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहे जात आहेत. रोज 8-8, 9-9 सभा जे आहेत हे शिंदे साहेब घेत आहेत आणि सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे शिवसेनेला मिळतोय. आज दादा भुसे साहेब, मी नंदुरबार मध्ये आलेलो आहोत, त्याच्यानंतर इथून धुळे आणि नंतर नाशिक असा प्रवास आहे. वेगवेगळ्या सभा ज्या आहेत त्याचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे आणि मला वाटतं सगळीकडे एक मोठा प्रतिसाद हा शिवसेनेला मिळतोय. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे काम जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री असताना करतायत, ज्या प्रकारच्या योजना आणलेल्या वेगवेगळ्या तळागाळातील लोकांसाठी, मला वाटतं लोकांचा आशीर्वाद जो आहे हा शिवसेनेबरोबर आहे. लोकांचं प्रेम शिवसेनेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मॅक्झिमम नगरपालिकांवरती, नगर परिषदेवरती जे आहे ते शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे तो निवडून आलेला आपल्याला पाहायला मिळेल. राज्यात अशी परिस्थिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा निकाल येणार आहे किंवा युती यायला सुरुवात होणार आहे, तर त्यामुळे नेमकं निवडणुका होतील का नाही होतील, काय वाटतं नेमकं आपल्याला? निवडणूक बघा, काही ठिकाणी ज्या आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ओलांडली गेलेली आहे. त्याच्यासाठी ज्या आहे मला वाटतं कोर्टामध्ये विषय सुरू आहे. 28 तारखेला कोर्ट काय निर्णय देते याच्यावरती जे आहे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्याच्यानंतर जो काही निर्णय हा इलेक्शन कमिशन घेईल. कुठल्याही शाळा बंद होणार नाहीत. एक विद्यार्थ्याची त्या ठिकाणी काळजी घेतली जाईल. पाठीमागच्या काळामध्ये जे काही धोरण ठरलेले आहे त्याप्रमाणे पुढे कार्यवाही आणि मार्गक्रमण केलं जाईल. विधानसभेमध्ये ज्या प्रकारे महायुतीला यश मिळालं तर तुम्हाला साहजिक आहे की सगळीकडे महायुतीचेच उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना जे आहे